नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे टोमॅटोचे भरीत किंवा टोमॅटोची चटणी। तर ती कशी बनवायची ती बघूया। पिकलेले असे टोमॅटो घ्यायचे। मी इथे 6 ते 7 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटोचा तळाचा भाग काढून टाकायचा आणि त्याचे मधोमध असे 2 भाग करून घ्यायचे आहेत। आणि पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 चमचे छोटे तेल घालायचं आहे। पॅन मध्ये सगळीकडे ते पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला एक टोमॅटोचा ठेवत जायचा आहे। मंद गॅसवरती हे करायचं आहे आपल्याला। एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडं मीठ वरून घालायचं आहे। आणि आता झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजवायचं आहे हे। थोड्या वेळाने आपण झाकण त्याचं काढून बघायचं आहे आपल्याला। हे टोमॅटो शिजलेले आहेत, वरून ती साल आपल्याला निघेल असं हाताने दिसत आहे। सगळे टोमॅटोचे परतून आपल्याला आधी बघायचे आहेत शिजले आहेत का, आणि त्याच्यावरचं ते साल जे आहे ते आपण काढून घ्यायचं आहे। गरम असतील तर आपण चमच्याने हे करायचे, नाही तर थंड झाल्यानंतर हाताने ती सगळी सालं काढून घ्यायची आहेत। आणि आता हे सगळे टोमॅटो जे शिजलेले आहेत ते मॅशरच्या सहाय्याने आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत। अगदी सहज होऊन जातात ते टोमॅटो पूर्ण शिजल्यामुळे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मी इथे 1.5 कांदा घेतला होता। एक मोठा होता आणि छोटा, लहान घेतले तर 2 कांदे घ्यायचे। त्यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे। इथे मी 3 चमचे मसाला वापरला आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण का सुरुवातीलाही आपण मीठ घातलेलं आहे। मीठ आणि साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडी घालायची आहे त्याच्यामध्ये। आणि थोडं म्हणजे 1 चमचा छोटा कच्चं तेल घालायचं आहे आणि हे पुन्हा सर्व मिक्स करायचं आहे।
थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि पुन्हा हे मिक्स करायचे आहे. आणि अशा तऱ्हेने आपले टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचे भरीत तयार झालेले आहे. भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायला खूप छान लागते. अशा तऱ्हेने झटपट ही आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.